नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲमेझॉन इलास्टिक कंटेनर सर्व्हिस. मित्रांनो, तुम्हाला अँग्युलर ॲप्लिकेशन AWS वर प्रोडक्शन लेवलला डिप्लॉय करायचा आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ECS आणि ECR ची कंप्लीट रिअल वर्ल्ड आर्किटेक्चर पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर ॲप्लिकेशन, डॉकर, ECR आणि ECS ला कंप्लीट फ्लो समजून घेणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर आपण ॲमेझॉनचा जो आपण ECS डिप्लॉयमेंट करणार आहोत त्याचा आपण आर्किटेक्चर समजून घेऊया. समोर तुम्हाला एक कंप्लीट AWS आर्किटेक्चर डायग्राम दिसत आहे. या डायग्राममध्ये GitHub, EC2, IAM, ECR, ECS आणि CloudWatch हे कंपोनंट एकत्र कसे काम करतात ते पाहूया. सगळ्यात पहिला कंपोनंट आहे GitHub. ओके, तर GitHub हा आपला काय आहे? आपल्या अँग्युलर ॲप्लिकेशनचा सोर्स कोड रिपॉझिटरी आहे, जिकडे आपलं सोर्स कोड स्टोअर केला जातो. हा रेपो म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आता आपण येऊया EC2 इन्स्टंट. हा EC2 इन्स्टंट आपण डॉकर बिल्ड सर्व्हर म्हणून वापरणार आहोत. येथे आपण GitHub रेपो क्लोन करतो, डॉकर इन्स्टॉल करतो आणि डॉकर फाईल वापरून अँग्युलर ॲपची डॉकर इमेज बिल्ड करतो. आता येतो खूप महत्त्वाचा कंपोनंट जो आहे IAM रोल. EC2 इन्स्टंटला डायरेक्ट ECR ॲक्सेस नसतो. म्हणजे जर तुम्ही EC2 मधनं डायरेक्ट ECR ॲक्सेस करायला गेलं तर तुम्हाला बाय डिफॉल्ट हा ऑप्शन परमिशन नसते. ठीक आहे, म्हणून आपण EC2 ला IAM रोल अटॅच करतो. हा रोल EC2 ला ECR मध्ये डॉकर इमेज पुश करण्याची परमिशन देतो. पुढचा कंपोनंट आहे ECR, इमेज रजिस्ट्री. ठीक आहे, EC2 वर बिल्ड केलेली डॉकर इमेज आपण ECR मध्ये पुश करतो. ECR म्हणजे AWS चं प्रायव्हेट डॉकर रजिस्ट्री आहे. त्याच्यानंतर आपला महत्त्वाचा भाग येतोय. आता येतो आजचा आपला मेन हिरो ॲमेझॉन ECS. ECS मध्ये आपण ECS क्लस्टर क्रिएट करतो, टास्क डेफिनेशन क्रिएट करतो आणि ECR मधील डॉकर इमेज वापरून टास्क रन करतो. टास्क डेफिनेशन मध्ये कंटेनर कॉन्फिगरेशन, CPU, मेमरी, पोर्ट मॅपिंग सगळं डिफाईन असतं. ECS वर चालणाऱ्या कंटेनरचे लॉग आणि एरर्स ॲमेझॉन क्लाउडवॉच मध्ये स्टोअर होतात. ओके, प्रोडक्शन ट्रबल शूटिंगसाठी क्लाउडवॉच खूपच इम्पॉर्टंट आहे. तर हा कंप्लीट फ्लो असा आहे. ठीक आहे, GitHub मधनं EC2 ला आपण IAM रोल असाइन करणार आहोत, जेणेकरून तो ECR ला ॲक्सेस करू शकेल. आणि मग ECR मधली डॉकर इमेजची आपण कुठे करणार आहोत कॉन्फिगर ECS मध्ये. ठीक आहे, आणि मग त्या आपल्या ॲप्लिकेशन जे काय लॉग्स किंवा एरर असतील हे आपण कुठे स्टोअर करणार? क्लाउडवॉच मध्ये. ठीक आहे, आणि ही आर्किटेक्चर स्केलेबल, सिक्युअर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणूनच AWS ECS प्रोडक्शन वर्कलोडसाठी खूप पॉप्युलर आहे. तर आता हे आपण प्रॅक्टिकली पाहूया कसं करायचं. जाऊया आपल्या कन्सोलमध्ये. तर आपण सुरुवात करूया आपल्या GitHub पासून. ठीक आहे, आता इकडे मित्रांनो आपल्याला समजून घ्या की आपल्याला किती कंपोनंट लागणार आहेत. GitHub, EC2, IAM रोल, ECR, ECS, CloudWatch. 1, 2, 3, 4, 5, 6 कंपोनंट आणि मेकॅनिझमची आपल्याला गरज आहे. तर आपण काय करूया ते स्टेप बाय स्टेप आपण ओपन करूया. पहिला आपण चालू करूया GitHub पासून. हा GitHub आपला रिपॉझिटरी आहे. ठीक आहे, नंतर आहे सेकंड EC2, हा आपण ओपन करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे IAM रोल. IAM रोलला ओपन करूया.
त्याच्यानंतर आहे ECR. ECRला आपण ओपन करूया. त्याच्यानंतर आहे क्लाउड वॉच. तर आपल्याला हवे असलेले सर्व कंपोनंट आपण इकडे ओपन केलेले आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया GitHubपासून. ठीक आहे, आता GitHubचा आपल्याला क्लोन कुठे बनवायचं आहे? आपल्याला आपल्या EC2 मध्ये बनवायचं आहे. पाहिलात तर आपल्याला काय करावं लागेल? GitHubचा ज्या आपल्या अँग्युलर ॲप्लिकेशनचा जो कोड आहे तो आपल्याला कुठे क्लोन करावा लागेल? EC2 या इन्स्टंटवर. तर पहिला आपण काय करूया? आपण एक पहिला EC2 इन्स्टंट क्रिएट करूया. तर आपण इकडे EC2 इन्स्टंटमध्ये जाऊया. लॉन्च इन्स्टंट, नाव देऊया अँग्युलर ECS अँग्युलर ॲप इन्स्टंट. ठीक आहे, उबंतू सर्व्हर घेऊया. सो आपल्याला लाईट वेट असेल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर आर्किटेक्चर 64 बिट ठेवायचं आहे. इन्स्टंट टाईप T2 मायक्रो. आणि आपण की पेअर नको ठेवूया, आपण विदाऊट की पेअर प्रोसीड करूया. ठीक आहे, आणि काही चेंज करायचं नाही आहे नेटवर्क फायरवॉलमध्ये, ॲज इट इज ठेवायचं आहे. आणि लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचं. आपला इन्स्टंट इनिशिएट होत आहे. इन्स्टंटचं स्टेटस चेक पास झालेला आहे आणि इन्स्टंट स्टेटसुद्धा रनिंगमध्ये आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्टला क्लिक करायचं आहे. EC2 इन्स्टंट कनेक्ट अँड से कनेक्ट. ठीक आहे, आता आपण आपल्या EC2 इन्स्टंटला कनेक्ट झालेलो आहोत. त्याच्या अगोदर काय करूया? आपण sudo apt अपडेट करूया, जेणेकरून आपले येणारे कमांड विदाउट एरर रन होतील. तर आपली कमांड रन झालेली आहे. फर्स्ट आपण क्लोन करूया. आपण या क्लोनमध्ये जाणार आहोत. इकडे क्लिक करायचं आहे, कॉपी URL. ठीक आहे, गिट क्लोन करणे आपल्याला कमांड आहे गिट क्लोन स्पेस आणि आपल्या गिटहबचा URL क्लोनिंग होत आहे. ओके, डन. पाहूया. येस, आपली डिरेक्टरी झालेली आहे, म्हणजे आपलं क्लोन क्रिएट झालेलं आहे. तर आपण काय केलेलं आहे? फर्स्ट काय केलेलं आहे? क्लोन क्रिएट केलेलं आहे. त्याला आपण या GitHubचं EC2 इन्स्टंटमध्ये क्लोन केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रोसेस काय आपली? बिल्ड डॉकर इमेज. ठीक आहे, तर डॉकर इमेज क्रिएट करण्याच्या बद्दल काय करूया? एक ECR आपण क्रिएट करूया. ठीक आहे, ECR क्रिएट करणे आपण काय करणार आहोत? कन्सोलला जाणार आहोत पुन्हा, आणि आपण ECR इकडे ओपन करूनच ठेवलेला ॲमेझॉन इलास्टिक कंटेनर रजिस्ट्री या क्रिएट रिपॉझिटरीला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता ही काय दाखवतो? बाय डिफॉल्ट क्रिएट प्रायव्हेट रिपॉझिटरी. आपल्याला प्रायव्हेट रिपॉझिटरी नको आहे, आपल्याला पब्लिक रिपॉझिटरी हवी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इकडे डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. पब्लिक रजिस्ट्रीच्या खाली रिपॉझिटरीजला क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे क्रिएट रिपॉझिटरी. नाव देऊया अँग्युलर ECS ॲप रेपो किंवा ECR रेपो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करायची आहे की ही जी रिपॉझिटरी असणार आहे ही कोणत्या OSची असणार आहे? लिनक्स आणि विंडोजची दोघांची असणार आहे की पर्टिक्युलर एकाची ऑपरेटिंग सिस्टम? आपण लिनक्स सिलेक्ट करूया.
आर्किटेक्चरमध्ये आपण सर्व सिलेक्ट करूया, ठीक आहे, आणि क्रिएट बटनला क्लिक करायचं. तर पाहू शकता आपली काय केलेली आहे, आपली रिपॉझिटरी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे, ठीक आहे. आणि त्याच्या जर तुम्ही व्ह्यू पुश कमांडवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की तुमची जी डॉकर इमेज आहे ती तुम्हाला या ECRमध्ये म्हणजे रिपॉझिटरीमध्ये पुश करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, ठीक आहे. तर पहिले कोणती गोष्ट सांगतोय, मेक शुअर दॅट यू हॅव द लेटेस्ट व्हर्जन ऑफ AWS CLI अँड डॉकर इन्स्टॉल, ठीक आहे. तर आपण फर्स्ट आपण काय करूया, AWS CLI इन्स्टॉल करूया. तर तो काय म्हणतोय, फॉर मोर इन्फॉर्मेशन सी गेटिंग स्टार्टेड विथ ॲमेझॉन ECR. त्याला क्लिक करूया आपण आणि खाली येऊया. इन्स्टॉलिंग द कमांड लाईन इंटरफेस याला क्लिक केलं, खाली यायचं आणि आपले OS कोणते लिनक्स आहे. त्याच्यानंतर या कमांडला कॉपी करूया, ठीक आहे. या फर्स्ट कमांडला कॉपी करूया आणि आपल्या EC2मध्ये जाऊया, इकडे पेस्ट करूया. एंटर झालेली आहे. सेकंड कमांड आहे अनझिप सिलेक्टेड झिप फाईल. आता तो आपल्याला एरर देतोय, कमांड अनझिप नॉट फाउंड बट कॅन बी इन्स्टॉल विथ sudo apt install unzip. तर आपल्याला ही कमांड द्यायची आहे, अनझिप हा पॅकेज डिप्लॉय करण्यासाठी sudo apt install unzip. तर आपलं अनझिप इन्स्टॉल झालेलं आहे. आपल्याला काय करावं लागेल, पहिला ही झिप फाईल आपल्याला अनझिप करावी लागेल. अनझिप होत आहे आपलं पॅकेज. तर आपलं पॅकेज अनझिप झालेलं आहे. आता आपण कमांड देऊया CLI ची टू इन्स्टॉल. आता आपलं AWS CLI इन्स्टॉल होत आहे. येस, आता आपलं CLI इन्स्टॉल झालेलं आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप कोणती सांगतो तो, यू शुड बी डॉकर इन्स्टॉल, ठीक आहे. तर डॉकर इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला काय कमांड द्यावी लागेल, त्यामुळे आपल्या मशीनवर डॉकर इन्स्टॉल होईल आणि त्या डॉकरच्या मदतीने आपण एक डॉकर इमेज क्रिएट करू शकू. त्यामुळे आपल्याला डॉकरची एक कमांड द्यायची आहे. जाऊया आपण EC2च्या कन्सोलला. त्याच्यासाठी कमांड आहे sudo apt install docker.io. येस, तर आपल्या मशीनवर डॉकर इन्स्टॉल होत आहे. जर का डॉकर नसेल तर आपण डॉकरची इमेज क्रिएट करू शकत नाही. म्हणजे आपल्या ज्या ॲप्लिकेशन जी डॉकर फाईल आहे त्याच्या मदतीने आपण डॉकरची इमेज क्रिएट करू शकत नाही, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला जाऊया. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला, ही कमांड आपल्याला स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करायचे. तर पहिली कमांड कोणती आहे, फर्स्ट रिट्राव अँड ऑथेंटिकेशन टोकन अँड ऑथेंटिकेट युअर डॉकर क्लायंट टू युअर रजिस्ट्री. ओके, म्हणजेच काय म्हणतं की डॉकर क्लायंटवरनं तुम्हाला रजिस्ट्रीला ॲक्सेस करण्यासाठी या सर्व कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करावं लागतील. तर पहिली त्यातली कमांड कोणती आहे की तुम्हाला परमिशन ग्रँटेड करायचं आहे डॉकर क्लायंटला टू ॲक्सेस युअर ECR रजिस्ट्री. आता आपल्या केसमध्ये डॉकर क्लायंट आपला कोणता आहे, आपला डॉकर क्लायंट EC2 आहे, कारण आपण इकडनं आपले रिपॉझिटरीचा क्लोन केलेला आहे आणि त्या क्लोनचा आपण एक एक्झिक्युटेबल इमेज बनवणार आहोत, ठीक आहे. तर आणि आपल्या या केसमध्ये रजिस्ट्री कोणती आहे, तर आपली ECR, म्हणजे आता ही आपण बनवली आहे, ठीक आहे. हा आपण जो ECR बनवलेला आहे, अँग्युलर CS ॲप ECR रेपो, ही आपली रिपॉझिटरी आहे.
जर या आर्किटेक्चरच्या डायग्राममध्ये पाहणार तर तुम्ही इकडे बघू शकता की EC2ला ECRमध्ये या डॉकर या ॲप्लिकेशनची डॉकर इमेज पुश करायची आहे, पण डायरेक्टली आपल्याला ॲक्सेस करू शकतो का? नाही करू शकत. तर आपल्याला काय करावं लागेल, या EC2ला आपल्याला परमिशन द्यावी लागेल ECR ॲक्सेस करण्याची. ती आपण कुठून देणार? कोणतं मेकॅनिझम आहे आपल्याकडे? आय एम रोलवरनं आपण ते परमिशन देऊ शकतो. तर जाऊया आपण आपल्या आय एम रोलच्या कन्सोलला. आपण आपल्या आय एम रोलच्या कन्सोलला आले तर आपल्याकडे एक युजर बनवायचा आहे. ठीक आहे, क्रिएट युजरला देऊया, नाव देऊया ECS युजर, ECS डेव युजर. प्रोवाइड ॲक्सेस सिलेक्ट करूया, कस्टम पासवर्ड. ठीक आहे, हे शो मस्ट क्रिएट युजर मस्ट क्रिएट अ न्यू पासवर्ड हे अनचेक करूया आणि नेक्स्ट क्लिक करूया. आता आपल्याला ह्याला काही पॉलिसीज अटॅच करायचे आहेत या युजरला. त्यासाठी काय करायचं आपल्याला? अटॅच पॉलिसीज डायरेक्टली. आता हे जे पॉलिसीज आहेत हे कोणाच्या रिलेटेड आहेत? तर इलॅस्टिक कंटेनर सर्व्हिसेसच्या रिगार्डिंग आहेत, बरोबर. तर आपण जसं मी इलॅस्टिक कंटेनर सिलेक्ट केलं, टाईप केलं, तर माझ्याकडे 3 पॉलिसीज डिस्प्ले झालेल्या आहेत. तर पहिली आहे ॲमेझॉन इलॅस्टिक कंटेनर रजिस्ट्री पब्लिक फुल ॲक्सेस, पब्लिक पॉवर युजर आणि पब्लिक रीड ऑनली. या तिघांनाही सिलेक्ट करायचं आहे, नेक्स्ट क्लिक करायचं आहे आणि क्रिएट युजर करायचं आहे. ठीक आहे, रिटर्न टू युजर लिस्ट, कंटिन्यू. तर आपला हा एक युजर आपण क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, पुन्हा जाऊ आपण आपल्या ECRच्या प्रोसेसमध्ये, व्ह्यू पुश कमांडमध्ये, कारण आपण आत्तापर्यंत एकही कमांड आपण एक्झिक्यूट केलेली नाही आहे. ठीक आहे, तर आपण या फर्स्ट कमांडला आपण कॉपी करूया, आपल्या EC2 इन्स्टंटला येऊया, हे पहिला क्लिअर करू आपण. ठीक आहे, आणि ही कमांड इकडे पेस्ट करून एक्झिक्यूट करू. बघा आता आपल्याला काय मेसेज येतो आहे? अनेबल टू लोकेट क्रेडेन्शियल, यू कॅन कॉन्फिगर credential by running AWS login, can't perform an interactive login from non-TTT device. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कॉन्फिगरेशन करावं लागेल. तर आपल्याला एक कमांड आहे AWS कॉन्फिगर, एंटर करायचं आहे. आता तो मागतोय AWS ॲक्सेस की ID. हा कोणाचा मागतोय? युजरचा, ज्याला तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं आहे. तर आता आपण कोणता युजर बनवलेला आहे? ECS डेव युजर. आता या ECS डेव युजरला सिलेक्ट करूया, त्याच्या सिक्युरिटी क्रेडेन्शियलमध्ये जाऊया. ठीक आहे, आणि या सिक्युरिटी क्रेडेन्शियलमध्ये बघू शकता क्रिएट ॲक्सेस की. आता याच्याकडे कोणताही ॲक्सेस की अवेलेबल नाही आहे या युजरला. तर काय करायचं आपल्याला? क्रिएट ॲक्सेस कीला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, यूज केस काय सिलेक्ट करणार? कमांड लाईन इंटरफेस आणि आय अंडरस्टूड कन्फर्मेशन द्यायचं आहे. नेक्स्ट डिस्क्रिप्शन देऊया, user for ECS repo access, ECR repo access आणि क्रिएट ॲक्सेस कीला सांगायचं आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे? ॲक्सेस की क्रिएट केलेली आहे. तर या ॲक्सेस कीला काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे, EC2 इन्स्टंटमध्ये यायचं आहे, इकडे पेस्ट करायचं आहे. नेक्स्ट काय मागतोय तो? AWS सिक्रेट ॲक्सेस की. ठीक आहे, सिक्रेट की ॲक्सेसला सिलेक्ट करायचं आहे, कॉपी करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, एंटर. डिफॉल्ट रिजन नेम विचारतो, ब्लँक एंटर करायचं आहे. डिफॉल्ट आउटपुट फॉर्मॅट मागतो आहे, ब्लँक एंटर करायचं आहे. आता हा युजर क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, आणि याच युजरच्या मदतीने आपण काय करणार? या सर्व ECRचे ॲक्सेसचे कमांड आपण एक्झिक्यूट करणार. आता तुम्हाला काही प्रश्न पडला असेल का की ॲक्सेस की ID काय आणि सिक्रेट ॲक्सेस की? एवढंच तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, ॲक्सेस की ID म्हणजे तुमचा युजर ID आणि सिक्रेट ॲक्सेस की म्हणजे तुमचा पासवर्ड. बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा, बाकी काही कन्फ्युजन ठेवू नका माइंडमध्ये. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण. आपले हे कमांड आपल्याला पुन्हा एक्झिक्यूट करायची आहे. पुन्हा आपण आपल्या EC2ला येणार आणि ही कमांड आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. तुम्ही पाहू शकता आपलं लॉग इन सक्सीड म्हणून आलेलं आहे.
गुड. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे. काय करायचं आहे की डॉकरच्या मदतीने आता आपण जे आपलं ॲप्लिकेशन आहे अँग्युलर ECS, त्याचं आपल्याला काय रेपो बनवायचं आहे. त्या रेपोचा आपल्याला इमेज बनवायची आहे, डॉकर इमेज बनवायची आहे. तर ह्याच्यासाठी ही कमांड आहे डॉकर बिल्ड स्पेस -t आणि तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव आणि तुमच्या इमेजचं नाव. इथे या कमांडचं तुम्हाला इकडे डिटेल्ससुद्धा दिलेलं आहे. बिल्ड युअर डॉकर इमेज युझिंग फॉलोइंग कमांड. ठीक आहे, आपण याला कॉपी करूया, EC2 मध्ये देऊया आणि एंटर. तो काय म्हणतो आहे, परमिशन डिनाईड वाईल कनेक्टिंग टू डॉकर. ठीक आहे, कारण हा जो डॉकरचा जो ग्रुप आहे ना, तो मी लॉग इन केलेल्या या इबंटू युजरला ॲक्सेस नाही आहे. ठीक आहे, या ॲक्सेस नाही तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आपल्या लॉग इन युजरला डॉकरच्या ग्रुपमध्ये ॲड करावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक कमांड द्यायची आहे. तर ॲड झालेलं आहे. ठीक आहे, आणि जर का आपण पुन्हा ती आपण आपली कमांड दिली डॉकर बिल्ड ची आणि एंटर करूया आपण. सॉरी, इकडे आपल्याला काय करावं लागणार आहे, आता आपण जस्ट युजरला ॲक्सेस दिलेले आहे बरोबर, आणि तो ऑलरेडी लॉग इन आहे. तर आपल्याला इकडे सिस्टम काय करावं लागणार, रिबूट करावं लागणार. तर त्यासाठी कमांड आहे सुडो रिबूट. हा थोडा वेळ घेईल. तर आपलं EC2 इन्स्टंट रिस्टार्ट झालेलं आहे. पुन्हा आपण आपल्या डॉकर इमेजची कमांड देऊया. आपली डॉकर इमेज क्रिएट होत आहे. थोडा वेळ घेईल कारण तो पूर्ण कलेक्शन करतो आणि त्या पॅकेजची एक इमेज बनवतो. तर तुम्ही पाहू शकता आपली इमेज सक्सेसफुली बिल्ड झालेली आहे. ओके, तर आपलं इमेज आपण क्रिएट केलेली आहे. आता नेक्स्ट काय सांगतोय तो, आफ्टर द बिल्ड कंप्लीट टॅग युअर इमेज सो यू कॅन पुश द इमेजेस टू द रिपॉझिटरी. त्याला आपण काय टॅग देऊया. आपण EC2ला येऊया आणि ही कमांड एक्झिक्यूट करूया. टॅगिंग आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर आता या कमांडनी आपण काय करणार आहोत, आपली ही जी डॉकर इमेज आहे ही आपण आपल्या ECRच्या रिपॉझिटरीमध्ये पुश करणार आहोत. या डायग्राममध्ये दाखवलं आहे की EC2 मधनं आपण काय करणार आहोत, या ECRमध्ये आपली ही डॉकर इमेज पुश करणार आहोत. त्यासाठी आपण ही कमांड कॉपी करायची आहे आणि EC2ला यायचं आहे. आता ही कमांड देण्याच्या अगोदर आपण पाहूया की आपल्या ECRमध्ये कोणती आहे का इमेजेस पडलेली. इकडे जाऊया तर तुम्ही पाहू शकता इकडे इमेजेस काही आहे, नन आहे. पण जेव्हा आपला कमांड एक्झिक्यूट होईल त्यावेळी आपल्याकडे लेटेस्ट इमेज दिसली पाहिजे. एंटर. पुश होतो आहे. येस. तर आपले पुश सक्सेसफुली झालं आहे. तर चेक करूया आपण आपल्या इलॅस्टिकच्या इमेजेसमध्ये. येस, तर आपल्याला ही काय आलेली आहे, इमेज क्रिएट झालेली आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या डायग्रामवर येऊया. आपण 1 2 3 4 या चारही स्टेप आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला कुठे जायचं आहे, ECRमधनं ECSमध्ये कॉन्फिगरेशन करायचे. काय काय कॉन्फिगरेशन करायचे आपल्याला, पहिलं आपल्याला क्लस्टर बनवायचं आहे आणि या क्लस्टरसाठी आपण काय करणार आहोत, टास्क डेफिनेशन क्रिएट करणार आहोत. सांगितल्याप्रमाणे पहिला काय सांगितलं की टास्क डेफिनेशन काय काय असतं, तुमच्या जो टास्क जो रन होणार आहे त्या प्लॅटफॉर्मचं सर्व डिटेल्स, म्हणजे तो कोणता सर्व्हरलेस सर्व्हर आहे, त्याचं CPU, मेमरी, ठीक आहे, आणि त्याचं कॉन्फिगरेशन, हे सर्व त्या टास्क डेफिनेशनमध्ये असतं. म्हणजेच काय, इन शॉर्ट आपण जी डॉकर इमेज बनवलेली आहे, जी एक्झिक्युटेबल डॉकर इमेज बनवलेली आहे, ती कुठे रन होणार, ECS क्लस्टरमध्ये. पण ECS क्लस्टरमध्ये कोणत्या स्पेसिफिक
डेफिनेशनला म्हणजे कोणत्या टास्कच्या कोऑर्डिनेशन होणार ते या टास्क डेफिनेशनमध्ये आपण सर्व मेन्शन करतो. उदाहरणार्थ आपण ECS असं समजूया की ECS क्लस्टर एक मोठी अशी फॅक्टरी आहे. ठीक आहे, त्या फॅक्टरीमध्ये एकच ठिकाणी एकच गोष्टी बनतात का? तिकडे 10 गोष्टी 10 ठिकाणी बनतात. ठीक आहे, मग प्रत्येक जागेचा एक पर्टिक्युलर टास्क असतो. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ गेलं तर आपण मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बघूया, त्यांची मोठी फॅक्टरी असते. ठीक आहे, मग एका ठिकाणी ऑटोमॅटिक डोअर फिटिंग होत असते, एका ठिकाणी इंजिनचं फिटिंग होत असतं. तर प्रत्येक डिपार्टमेंटचे एक ना एक टास्क असतं. ठीक आहे, तर इकडे सुद्धा आपण काय करणार आहोत, एक टास्क डिफाईन करणार आहोत आणि पर्टिक्युलर काम त्या पर्टिक्युलर टास्कच्या डेफिनेशनमध्ये रन करणार आहोत. तर पहिली आपली पायरी कोणती आहे, पहिली स्टेप कोणती आहे आपली, ECS क्लस्टर क्रिएट करायचं, टास्क डिफाईन करायचं, तो टास्क आपण ECS क्लस्टरमध्ये इंटिग्रेट करायचं आणि आपला जो टास्क क्रिएट केलेला आहे तो या पर्टिक्युलर ECS क्लस्टरमध्ये एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला आणि आपण ECS क्रिएट करूया. तर ECS साठी आपण इकडे येणार आहोत. ECS हे मग क्लोज करूया, याची गरज नाही आहे. ठीक आहे, ECS इलास्टिक कंटेनर सर्व्हिस. ठीक आहे, तो काय सांगतो आहे, ॲमेझॉन इलास्टिक कंटेनर सर्व्हिस इज अ फुल्ली मॅनेज कंटेनर. फुल्ली मॅनेज कंटेनर म्हणजे काय की तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही की कोणता सर्व्हर क्रिएट करायचा आहे, कोणतं कॉन्फिगर करायचं आहे, ते AWS बघणार. समजा लोड आला तर तो लोड कसा हँडल करायचा ते सुद्धा काय करणार आहे, AWS बघणार. म्हणजेच काय, इज अ फुल्ली मॅनेज, तुम्हाला कोणताही हेडेक घेण्याची गरज लागणार नाही. म्हणून त्याला म्हणतो आपण फुल्ली मॅनेज कंटेनर. काय करणार, ॲमेझॉन इलास्टिक कंटेनर क्रिएट करणार आहोत. गेट स्टार्टेडला क्लिक करायचं आहे. तर बाय डिफॉल्ट आपलं काय येतो, एक्सप्रेस मोड येतो. आपल्याला एक्सप्रेस मोडमध्ये क्रिएट करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट क्लस्टर मॅन्युअली करायचे, आपल्याला काही शॉर्टकट वापरायचं नाही आहे, ॲटलिस्ट या ECSच्या ट्युटोरियलमध्ये तरी. तर आपण फर्स्ट काय करणार आहोत, क्लस्टर क्रिएट करणार आहोत. क्लस्टरला क्लिक करायचं आहे, क्रिएट क्लस्टरला क्लिक करायचं आहे. इकडे बाय डिफॉल्ट अशी नावं तो जनरेट करत असतो. आपण आपल्या क्लस्टरला नाव देऊया अँग्युलर ECS ॲप क्लस्टर. ठीक आहे, वर्जन 1. त्याच्यानंतर तो तुम्हाला विचारतो की सर्व्हरलेस जो आहे टेक स्टॅक तो तुम्हाला कसा आहे, फारगेट हवा आहे जो पूर्णपणे सर्व्हरलेस असणार आहे. त्याच्यानंतर फारगेट अँड मॅनेज इन्स्टंट असणार आहे. मॅनेज इन्स्टंटमध्ये काय असणार आहे, ॲमेझॉन ECS विल मॅनेज पॅचिंग अँड स्केलिंग ऑन युअर बिहाफ while giving you confidentiality about the types of instant, great for more advanced workload. थर्ड आहे फारगेट अँड सेल्फ मॅनेज इन्स्टंट. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, इकडे तुम्हाला स्वतःला सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर आपल्याला काय एक सिम्पल ठेवायचं, आपल्याला फारगेट ऑनली ठेवायचं आहे जो सर्व्हरलेस असणार आहे. मॉनिटरिंगमध्ये काय हवं आहे की तुम्हाला वेगळं कंटेनर इनसाईड हवं आहे की त्याच इन्हॅन्स ऑब्झर्वेटिव्ह म्हणजे त्याच क्लस्टरमध्ये आपल्याला एक कंटेनरचे म्हणजे लॉगिंग डिटेल्स हवेत, ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, लॉगिंग ॲज इट इज ठेवायचं आहे, इन्क्रिप्शन ॲज इट इज ठेवायचं आहे आणि क्रिएट क्लिक करायचं आहे. हा तर आपला क्लस्टर क्रिएट होत आहे, थोडा वेळ घेईल. तोपर्यंत आपण आपल्या इमेजेसमध्ये जाऊया, आर्किटेक्चर इमेजमध्ये, आणि नेक्स्ट स्टेप पाहूया आपल्याला काय करायचं आहे. केलेलं आपण काय केलेलं आहे, ECS क्लस्टर क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय आपली, टास्क डेफिनेशन क्रिएट करायचं. करेक्ट, आपल्या कन्सोलला यायचं आहे आणि तुम्हाला इकडे ऑप्शन दिसतोय टास्क डेफिनेशन. त्या टास्क डेफिनेशनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता सध्या आपल्या कोणतंही टास्क डेफिनेशन नाही आहे, तर क्रिएट न्यू टास्क डेफिनेशनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आपण इकडे नाव देऊया अँग्युलर ॲप टास्क डेफिनेशन वर्जन 1. आणि काय करायचं, लॉन्च टाईप आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, AWS फारगेट. ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स ठेवायचं आहे. CPU आपण 2 CPU ठेवूया अँड 6 GB ठेवूया, 6 GB. ओके, त्याच्यानंतर रोलमध्ये बाय डिफॉल्ट ECS टास्क एक्झिक्युशन रोल आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये टास्क एक्झिक्युशन रोल
आणि टास्क रोल दोन्हीकडे आपण तो मेन्शन करू शकतो. समजा हा तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे, आय एम कन्सोलला जायचं आहे. ठीक आहे. आणि ECS जर तुम्ही ECS टाईप केलं तर बाय डिफॉल्ट तुम्हाला इकडे दिसेल. जर नसेल तर तुम्ही या ट्रस्टेड एंटिटीज घेऊन नवीन क्रिएट रोलसुद्धा क्रिएट करू शकता. ठीक आहे. नवीन रोल तुम्ही क्रिएट करू शकता. पुन्हा आपण इकडे येऊया. टास्क प्लेसमेंटमध्ये काही चेंज करायचं नाही आहे. फॉल्ट इंजेक्शनमध्ये काही चेंज नाही करायचं आहे. कंटेनर नाव द्यायचं आहे. आपण नाव देऊया अँग्युलर ॲप कंटेनर. ठीक आहे. आता इमेज URL, तर इमेज कुठे आहे आपली इमेज कुठे आहे, रिपॉझिटरीमध्ये. कोणत्या रिपॉझिटरीमध्ये, ECR मध्ये, इलॅस्टिक कंटेनर रिपॉझिटरी. तर इलॅस्टिक कंटेनर रिपॉझिटरी कुठे आहे म्हणजे आपला ECR. ठीक आहे. त्या ECR मध्ये जायचं आहे आणि ही आपली काय आहे, इमेज आहे, लेटेस्ट इमेज आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. आता मला काय हवं आहे, याचं काय हवं आहे, URL हवं आहे. ठीक आहे. त्याला काय करायचं आहे, व्ह्यू इन गॅलरी करायचं आहे. ठीक आहे. व्ह्यू इन गॅलरी केल्यानंतर आपलं काय मिळतो, ठीक आहे, आपल्याला एक URL मिळतो, त्याला कॉपी करायचं आहे. आणि या इमेज URL मध्ये यायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. कंटेनर पोर्ट 80 आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा पोर्ट ॲड करायचं तर काय करावं लागेल, ॲड पोर्ट मॅपिंग करायचं. तुम्हाला जो पोर्ट हवा असेल तोच मेन्शन करायचं, प्रोटोकॉल मेन्शन करायचं आणि सेव्ह करायचं आहे. आपल्याला एक पोर्ट इनफ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर CPU युटिलायझेशन अलोकेशन लिमिट किती हवं आहे, की तुम्हाला जर स्केलिंग करायचं असेल तर तुम्ही इकडे मॅक्सिमम किती CPU तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्यानं मेमरी किती तुम्हाला ठेवायची आहे आणि मेमरी मिनिमम आणि मॅक्झिमम किती ठेवू शकता तर तिकडे आपण मेन्शन करायचं आहे. एखादा इन्व्हायरमेंट व्हेरिएबल तुम्हाला ॲड करायचं, तिकडे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल ॲड करू शकता. ठीक आहे. आणि युजर लॉगमध्ये कोणकोणत्या गोष्टी जाणार, तर ह्या बाय डिफॉल्ट गोष्टी सर्व जाणार. बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला ॲड काही करायचं नाही, सर्व ऑप्शनल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग आपण ॲड ठेवलेलंच आहे. हे सर्व क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट बटन क्लिक करायचं आहे. तर आपलं हे टास्क डेफिनेशन सक्सेसफुली क्रिएट होतं आहे. टास्क डेफिनेशनमध्ये जाऊया. आपला स्टेटस ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, या टास्क डेफिनेशनमध्ये आपण सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. इमेज, ती जी इमेज असणार एक्झिक्युटेबल ती कोणत्या इन्व्हायरमेंटवर रन, त्या इन्व्हायरमेंटचे डिटेल्स, उदाहरणार्थ CPU, मेमरी, हे सर्व आपण मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ही एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. तर एक्झिक्यूट करायला काय करणार, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि डिप्लॉयमध्ये जायचं आहे, रन टास्कमध्ये जायचं आहे. ठीक आहे. रन टास्कमध्ये इकडे यायचं आहे, आपल्याला क्लस्टर सिलेक्ट करायचे. आता क्लस्टर कोणता आहे, आपण मगाशी बनवला अँग्युलर ECS ॲप क्लस्टर व्हर्जन 1 बनवलेला आहे. कॅपॅसिटी प्रोव्हायडर स्ट्रॅटेजी बाय डिफॉल्ट ठेवायचं आहे. कॅपॅसिटी प्रोव्हायडर फारगेट आलेला आहे. ठीक आहे. बाकी ठिकाणी नेटवर्किंगमध्ये तुम्हाला डिफॉल्ट VPC वापरायचं आहे, इकडे काही चेंज नाही करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आता काय झालेलं, आपलं टास्क लॉन्च झालेलं आहे. डिझायर स्टेटस रनिंग दाखवतो आहे. आपण लास्ट स्टेटस चेक करूया. प्रोव्हिजनिंग दाखवतो आहे, वाट बघूया त्याची. पेंडिंग दाखवतो आहे. गुड. आता आपलं लास्ट स्टेटससुद्धा काय दाखवतो आहे, रनिंग दाखवतो आहे. तर आपण चेक करूया की आपलं सक्सेसफुली इन्स्टॉल झालं आहे की नाही आणि डिप्लॉय झालं आहे की नाही. तर आपण काय करणार आहोत, त्याला या सिलेक्ट करणार आहोत टास्कला सिलेक्ट करून आपण काय करायचं आहे, याचा पब्लिक IP घ्यायचं आहे आणि ब्राउझरमध्ये टेस्ट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन रनिंग दाखवतो आहे. हेलो फ्रॉम अँग्युलर ॲप डिप्लॉय युझिंग डॉकर AWS. हेच तुम्हाला मी लोकलमध्ये रन करून दाखवलेलं. हा माझा व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे. ह्याच्यामध्ये हा पण हेच कोड आहे, सिम्पल कोड आहे, काही कॉम्प्लेक्स नाही आहे. आणि हाच माझ्या लोकल हाऊसमध्ये चालतो आहे. आणि हाच ॲप्लिकेशन आपण काय केलेलं आहे मित्रांनो, आपल्या ECS मध्ये डिप्लॉय केलेलं आहे थ्रू स्केलेबल सिक्युअर आर्किटेक्चर पॅटर्ननी. पार्ट राहिलेला आहे
क्लाउड वॉच. येस, तर आपल्याला क्लाउड वॉच चेक करायचं आहे. तर जाऊया आपण पुन्हा कन्सोलमध्ये. ठीक आहे, क्लाउड वॉचमध्ये यायचं आहे तुम्हाला. आपण एकदा रिफ्रेश करूया याला. आणि अलार्ममध्ये यायचं आहे. सॉरी, लॉग्समध्ये यायचं आहे. लॉग मॅनेजमेंटमध्ये यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या इकडे ॲप्लिकेशनचे पण लॉग आलेले आहेत. ठीक आहे, आणि क्लस्टरचे सुद्धा लॉग जनरेट झालेले आहेत. तर आपल्या ॲप्लिकेशनचं तुम्ही इकडे पाहू शकता. ठीक आहे, क्लस्टरचं इकडे आलेलं आहे. क्लस्टर, या क्लस्टरचे तुम्ही डिटेल्स पाहू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्हाला इकडे क्लिक करूया, ते पाहू शकता. हे बघा, हे लॉग त्यांनी जनरेट केलेले आहेत. ठीक आहे, पुन्हा आपण लॉग मॅनेजमेंटमध्ये येऊया. अँग्युलर FC याच्यात जाऊया आणि लॉगमध्ये चेक करूया. तर हे सर्व आपल्याला इकडे डिटेल्स तो दाखवतो आहे. तर समजलं मित्रांनो, कशा प्रकारे आपण आपला जो आर्किटेक्चर होता हा प्रॅक्टिकली आपण इकडे इम्प्लिमेंट केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा ॲमेझॉन ECS डिप्लॉयमेंटचा व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.